राज्यात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा इशारा देण्यात आला. 19 एप्रिलपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि तुफान पावसाचा धोका वाढलेला आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ सतर्क होण्याची गरज आहे. यंदाचा महाराष्ट्रामध्ये किती पाऊस पडणार, आत्ताचा सर्वात मोठा मान्सूनचा अपडेट हा आपल्या समोर आलेला आहे. तर भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर झालेला आहे. शेतकरी चिंतेत पडलेले आहे. आताची सर्वात बातमी ही महत्त्वाची आलेली आहे. देशातील शेतकऱ्यांची जी काही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून IMD नेतृत्व जे मान्सूनचे 2026चा पहिला पाऊस हा अधिकृत अंदाज जाहीर झालेला आहे. तर यानुसार महाराष्ट्रातही सामान्यापेक्षा कमी पाऊस पडणार का? जास्त कमी पाऊस पडला तर शेतकऱ्यांचे खूप हाल होणार. आत्ताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोरच येत आहे. यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, IMDचा अंदाज जाहीर झालेला आहे. पण ह्यामुळे काय मोठं नुकसान होऊ शकतं आपल्या भारत देशामध्ये, सर्वात प्रथम आपण बघूया. तर देशातील शेतकऱ्यांची जी काही चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. तर भारतीय जे काही हवामान विभागाकडून जे काही नेतृत्व हे केलेले आहे, 2026चा हा जो महिना चालू आहे एप्रिलचा, आता महिला जो काय बघू शकता सर्वात जास्त अधिकृत अंदाज जाहीर झालेला आहे. हा पहिला अधिकृत आहे. त्या यावर्षी देशात जे काय सरासरी 92 जे काही टक्के जे काही सर्वात मोठा अंदाज हा व्यक्त केलेला आहे. तर अंदाज जाहीर केलेला आहे 92% बघू शकता. म्हणजे देशात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90% ते 95% असते त्यावेळी सामान्यपेक्षा कमी पावसाचा जो काही अंदाज हा वर्तवण्यात येतो. दरम्यान महाराष्ट्रात जे काही यावर्षी किती पाऊस पडणार आणि असणार याबाबत अंदाज देखील हवामान विभागाकडून हे जाहीर करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रात देखील सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज हा हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. आत्ताची जी काही सरासरी 90 ते 95% पाऊस पडणार ही सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी काही देखील चिंता वाढवणारी ही कारण भारतीय हवामान विभागानं जे काही आज नेतृत्व जे काय बघू शकता मान्सून 2026चा पहिला अधिकृत अंदाज हा जाहीर केलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे. तर आता हा कोकणमध्ये जे काय बघू शकता महाराष्ट्र विदर्भ जे काय सगळीकडे सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. म्हणजे सरासरीच्या 90 ते 95% पाऊस पडणार असल्याची जे काय माहिती हवामान विभागाकडून जे काय स्पष्टपणे आपल्याला सांगण्यात येत आहे. तर सर्वात मोठी बातमी जून जुलै ऑगस्ट पर्यंत जे काही महाराष्ट्राची ही सर्वात पावसाची स्थिती ही सामान्य राहणार, म्हणजे कमी पाऊस पडणार. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर M जे सर्वात जास्त त्यांनी मोठं नेतृत्व हे केलेलं आहे. तर यांच्या माहितीनुसार जून जुलै ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आणि ही सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. आणि जास्त जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात एल निनो परिस्थिती असणार आहे. तर बघू शकता एल निनोचा अर्थ म्हणजे तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भारतीय समुद्रात जे काही सकारात्मक परिस्थिती असल्याची जी काही माहिती डॉक्टर M हे सर्वांनी जे काही ही सर्वात जास्त केलेली आहे, मोहीम जाहीर झालेली आहे. एल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील जे काही सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल आणि भारतातील जे काही त्यामुळं एल निनोचा जो काही परिणाम जाणवणार नाही. आणि एल निनो हे महत्त्वाचं हे कारण आहे. मोहपात्रांनी जे काही सर्वात मोठं हे केलेलं आहे 90 ते 95% पाऊस म्हणजे सरासरीचे पेक्षा जे काही कमी पाऊस पडणार. भारतीय हवामान विभागाचे पाऊस मोजण्याचे जे काही 5 श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या जे काही 90%पेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणी जे काही 90 ते 95% म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस. तर तिसऱ्या श्रेणी 96 ते 104% म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील 2 श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110% आणि 110 जे काही टक्क्यांपुढे जे काही अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. म्हणजे आपल्याकडे सरासरी हा जो अंदाज आहे 2026मध्ये हा त्यांनी 95% म्हणजे कमी पाऊस हा सांगितलेला आहे. जर हा 110 किंवा 105%च्या वरती गेला तर म्हणायचं आपल्याकडं खूप जास्त पाऊस पडणार. महाराष्ट्रातील जे काही सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना खूप जास्त हळवापणा वाटणार आहे. कारण की बघू शकता यंदाचा पाऊस हा खूपच वाढवणार आहे. म्हणजे खूप लांबणीवरती गेलेला आहे.
तर बघू शकता शेतकऱ्यांची चिंता वाढवणार यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस भारतीय हवामान विभागाकडून हा अंदाज जाहीर झालेला आहे. आणि सर्वात जास्त सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कमी पडणार आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिकृत अंदाज जाहीर झालेला होता. तर यावर्षी देशात सरासरी 92% पर्जन्य अंदाज हा जाहीर करण्यात आला आहे. तर मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे, कारण की सर्वात जास्त हे पाऊस महाराष्ट्रामध्ये हा पडला पाहिजे, कारण की हा पडत नाही, कारण की त्याचा अंदाज हा हवामान विभागाकडून हा वर्तवण्यात आलेला आहे. तर यानुसार जे काही यंदा पाऊस किती पडतो किती नाही, तर यंदा देशात मान्सून कसा राहणार, पाऊस सरासरी गाठणार की कमी पडणार, या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. तर आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे, यंदा पाऊस किती पडणार भारतीय हवामान विभाग जाहीर करणार. हे मान्सूनचा अंदाज महाराष्ट्राची जे काय बघू शकता पत्रकार परिषद आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आहे. यंदा पाऊस किती पडणार आणि सर्वात जास्त हे मान्सून हे कधी पडणार आहे, तर पाऊस सरासरी गाठणार की कमी पडणार, या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार. तर विभाग हे IMD आज दुपारी 4 वाजता नेतृत्व जे काय बघू शकता मान्सूनचा सर्वात पहिला पाऊस अधिकृत दीर्घकाळ हा अंदाज जाहीर करणार आहे. हा मान्सूनचा न्यू दिल्ली होणाऱ्या या पत्रकार परिषदेला जे काय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे जे काय सचिव डॉक्टर M रवींद्रन आणि सर्वांनी जे काही हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर M मोहापात्र उपस्थित राहणार आहेत. काही खाजगी वेळापत्रकाची जे काही यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत जे काही राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकृत सरकारी जे काही यंत्रणा काय भूमिका घेते याकडे देशातील बळीराजा आणि सर्वसामान्यांचे जे काही डोळे लागलेले आहेत. भारतीय जे काही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुणे वेदर सर्वात जास्त पुण्यात तापमानाचे ओलांडली जे काही 40ची सर्वात जास्त बघू शकता 40 गाठलेली आहे, ओलांडली 40. बुधवारी जे काही शहराला येणारा मोठा अलर्ट आहे, तर पुण्यामध्ये मोठा अलर्ट हा जाहीर झालेला आहे. तर दरम्यान पुणे शहरात उन्हाची जी काही तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. तर तापमान 40ची जी काय बघू शकता 40चा टप्पा हा ओलांडलेला आहे पुण्यामध्ये. वाढत्या उष्णतेमुळे जे काही पुणेकर हैराण झालेले आहे. तर हवामान खात्याने बुधवारी शहरातील जे काही येलो अलर्ट हा जाहीर केलेला आहे. बघू शकता शनिवारी आणि बुधवारी हा मोठा अलर्ट हा जाहीर झालेला आहे पुण्यामध्ये. तर पुणेकरांना मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटत आहे याच्यावरती. सर्वात प्रथम तुमच्या आपल्या पुण्यामध्ये जे काय सर्वात जास्त हे उष्णतेचा प्रवाह हा वाढत चालला आहे का, तुम्हाला काय वाटत आहे. तर जास्त प्रमाणात आपण पाणी खूप प्यावं. आणि ही सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आहे. 41 अंश सेल्सिअस तापमानाची जी काही नोंद झालेली असून शहराच्या इतर भागातही पारा 39 अंशाच्या वरती जे काही गेलेलं आहे. आणि याची सर्वात जास्त सर्वांनी ही नोंद घ्यावी, पुणेकरांनी सर्वात प्रथम ही नोंद घ्यावी. तर हवामान विभागाचे जे काही नागरिकांना दुपारच्या वेळी विशेषतः काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलेले आहे. वाढत्या उन्हामुळे डिहायड्रेशन जो काही प्रमाण हे वाढण्यासाठी जे काही टाळण्यासाठी हे भरपूर पाणी पिण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला हा दिलेला आहे. हा तुम्हाला मी देतो, आता परत देतो. मान्सून फॉरेस्ट जे काही बघू शकता 2026 काय सांगतो, स्कायमेटचा हा सर्वात मोठा अंदाज हा जाहीर झालेला आहे. तर एल नियोचं जे काही सर्वात मोठं प्रभावामुळे जे काही यंदाच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता स्कायमेटच्या या खाजगी हवामान संस्थेने जे काही वर्तवलेली आहे. 2026 मध्ये जे काही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या जे काही कालावधीत एकूण पर्जन्य जे काही सरासरीच्या सुमारे 94% जाहीर हा तापमान हे काय जाहीर झालेलं आहे. तर स्कायमेटचा जे काय म्हणजे यंदाचा जो काय पाऊस आहे हंगामाच्या दुसऱ्या सहमासी जी काही दिवशी तर तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर जून महिन्याचे जे काय मान्सून हे तुलनेने स्थिर राहण्याचा जो काही अंदाज हा जाहीर झालेला आहे. तरी जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तर विशेषतः देशातील मध्य आणि उत्तर पश्चिम भागामध्ये पावसाची कमतरता जाणू शकते. म्हणजे बघू शकता त्यामध्ये जे काही सर्वात जास्त शेती आणि जलस्रोतावरची जे काही त्याचा परिणाम हा दिसून येणार आहे. तर भीती व्यक्त केलेली जात आहे. तर तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आताचा शेतकरी हा परत
ते काय पावसामुळे वंचित राहणार आहे का? तर खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.